त्यानंतर किरणजी पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. किरणजी पाटील. यस, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. आमच्या आय विजन किरणजी पाटील या पण, त्याचप्रमाणे अभयजी गोंधळे असतील. अभयजी गोंधळे यांना सुद्धा या मंचावर आपण सन्मानित करतोय. त्यानंतर अजयजी घरत यांना विनंती करतोय आपण सुद्धा यावं. अजयजी घरत, संदीपजी पाटील धुंद्रे, संदीपजी पाटील धुंद्रे, स्वप्नीलजी फडके यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा यावं. स्वप्नील फडके, त्यानंतर सदानंद शेठ धरणेकर, त्यानंतर सदानंद शेठ धरणेकर यांना विनंती आहे आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर राजेशजी फडके, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेशजी फडके, तर राजेशजी फडके यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. लवकरच त्यांची सुद्धा एक स्पर्धा पाहायला मिळेल मोरब्याच्या मैदानावर 26 ते 30 मध्ये. त्यासाठी त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. चेतनजी गायकर यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. चेतनजी गायकर, त्यानंतर सागरजी मात्रे उलवे, आपण सुद्धा या. सागरजी मात्रे उलवे, सागर मात्रे उलवे, मयूरजी घरत, आपण सुद्धा विनंती आपण यावं. त्यानंतर विलास शेठ भोईर, नितेशजी पवार, त्यानंतर आकाश सोरगे, आपण सुद्धा विनंती आपण सुद्धा या. आमचे आकाश सोरगे बेलवली, उत्कृष्ट फलंदाज आहेत, चांगले खेळाडू आहेत बेलवली गावचे. आकाश सोरगे, त्यानंतर विनोद केतरी यांना सुद्धा विनंती आपण या. विनोदजी केतरी, सार्थक, सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर निखिल फडके, निकेश धोत्रे, सगळ्यांना विनंती आहे. आणि आय विजनचे आमचे किरणजी पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. सर्व सदस्यांना विनंती आहे, सगळ्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारावा. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सामना सुरू आहे. थोडीशी दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांची. आतापर्यंत वोडाफोन वहाळ संघाच्या धावा झाल्या त्या 14, एक गडी बाद 14. हे षटक कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय.
ओ यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्हचा फटका लॉफ्ट केलाय, उंच जास्त गेलाय, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय कुणालला आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. द लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय अभिजित शेठ फडके साहेब अर्थातच बाळूशेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकड्यापासून हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तशाच खरं तर दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच स्पर्धा मात्र अजून मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं धाडस मात्र आमचं सुद्धा वाढतं. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नेहमीच गोरगरिबांना मदत ते करत असतात. सामाजिक क्षेत्रामध्ये हिरिरीनं कार्यरत असणार एक उमद व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख आहे. आणि आज संपूर्ण लायन्स ग्रुपचे पदाधिकारी आणि सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सर्वांना. आणि त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत सुद्धा करतोय. आदरणीय बाळूशेठ फडके साहेब अध्यक्ष लायन ग्रुप, रविभाई शेळके साहेब उपाध्यक्ष आहेत लायन ग्रुपचे आणि सगळे सदस्य, हे सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विके 14 वर 2 अशी धावसंख्या वोडाफोन वहाळ संघाची. हो यावेळेचा चेंडू थोडासा आतमध्ये येणारा. इकडे पाहूया, रनआउटची शक्यता होती. यस पंचाने रेफर केले, ते तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आले. या ठिकाणी पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. विकी एक हार्ड हिटर बॅटर आहे. सुरुवातीलाच 2 फलंदाज बाद झालेत. खरं तर गोलंदाजी सुरुवात खराब झाली होती ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये नो बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि इकडे फलंदाज बाद आहे. तिसरा धक्का वोडाफोन वहाळ संघाला. त्यामुळे धावा येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र विकेट्स बहाल करतोय असंच म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला अडचणीमध्ये येत असताना चांगल्या धावा स्कोरकार्डवर असून सुद्धा पहा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतला गेला. इकडे डायरेक्ट किटचा प्रयत्न झाला परंतु गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होते आणि वेगानं त्या ठिकाणी पहा चेंडू लावलाय. बरोबर बॅट थोडीशी मागे राहिली. अगदी पारदर्शकता लगेचच रिप्लेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जो काही प्रकार झालाय तो दाखवण्यात येतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण कौतुक करूया. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये जाईल 5व्या क्रमांकावर. रोहित किंजल स्पोर्ट्स चषक या आदर्श ट्रॉफी 2024 भव्य दिव्य श्री देखणी स्पर्धा. आज स्पर्धेचा 4था दिवस. गोलंदाज तयार. उलकेचा हा बॉल थोडासा गुडघे बेंड करून हा फटका सजवलाय आणि जातो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी, आतमध्ये बॉलला ढकलले. तोपर्यंत मात्र रन्स तर मिळाला वोडाफोन वहाळ संघाला. बरंच लांबलेलं हे षटक आहे. 2 गोलंदाजांनी मात्र हे षटक कंप्लीट करत असताना यस अंपायर चेक करूया आपण त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय. चला 24 लाईव्ह इव्हेंट साठी पुन्हा एकदा वर्क आलंय. ही बाउंड्री लाईनला टच झालाय की नाही, की कुठून चेंडू अडवलाय याची शहानिशा मात्र केली जाईल. त्यामुळे त्यानंतर आपण सांगूया या चेंडूवर धावा किती आहेत. चला तिसरे पंच एकदा चेक करा.
चला ऑन फील्ड जो निर्णय असेल कारण कॅमेरामध्ये क्लिअर होत नाहीये काही, त्यामुळे धावा किती काढल्या होत्या अंपायर? 3. चला 3 धावा ऍड करूया आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 17 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अनिकेत. पहिलाच बॉल यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये मारलाय. पहिलाच जंगी स्वागत गोलंदाज अनिकेतचं करण्यात आलं. इकडे षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 23 आकड्यावर. 23. पहिल्यांदा तिहेरी धावा आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र षटकार. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे तो वहाळ संघाचा रोहित चिर्लेकर आणि त्याला लढावं लागेल कारण सुरुवातीलाच मात्र 9 बॉल्स येत होते तरी सुद्धा मी तर म्हणेन फलंदाजांनी केलेल्या चुका काहीशा थोड्याशा अंगलट आल्या होत्या, परंतु रन्स चांगले आहेत. फक्त विकेट जास्त गमावल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झालेत आणि त्याचमुळे कुठेतरी एका भागीदारीची गरज आहे आणि ती जर स्टेबल पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली तर नक्कीच चांगल्या धावा. कारण मागचे 2 सामने तुम्ही पाहिले असतील चेसिंग करत असताना पहिल्यांदा 3 ओव्हर्समध्ये 55 धावांची गरज असताना पाटणोली संघानं धावा चेस केल्या. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल 2 ओव्हर्समध्ये 44. तर अशा धावा सुद्धा या ठिकाणी चेस होतात. दापोली संघानं मात्र मागचा चेस करून दाखवला. 71 धावा करायच्या होत्या. थोडंसं अशक्यप्राय होतं त्यांच्यासाठी, परंतु कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. त्यामुळे जास्तीत जास्त धावा तुम्हाला काढाव्या लागतील आणि सुरुवात चांगली झाली. बॅटिंगवर चांगल्या धावा पाहायला मिळतात. राऊंड स्टंप्सना टो एंडला बॉल लागला. इकडे मात्र एज लागली होती आणि फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल अनिकेतनं. बाद होईल सगळ्यात मोठी विकेट. रोहित चिर्लेकर मैदानाच्या बाहेर. 4था हादरा टीम वोडाफोन वहाळला. विकेट प्राप्त केले अनिकेत कोळीनं. षटकार आला होता पहिल्याच बॉलवर आणि त्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन राहिले ते गोलंदाज अनिकेतचं. कमबॅक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. चला थोडं लवकर पण आज थोडस उशिरानं चाललोय आपण सामन्यांमध्ये. 4 फलंदाज बाद. हे विकेट्स डाऊन होतात ना हीच थोडीशी चिंताजनक गोष्ट. अन्यथा स्कोर चांगला आहे वोडाफोन वहाळ संघाचा. 8च चेंडू संपलेत आणि 8 बॉलमध्ये 23 धावा जमा केल्यात. वोडाफोन वहाळ संघ म्हटला की ऋषी नाईक, परंतु त्यांनी टेनिस क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केले. लॉंग ऑनला त्याचा बॅनर सुद्धा आपण पाहतो. ऋषी नाईक रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी ती घोषणा केली आणि सगळ्यांनाच शॉकिंग न्यूज होती. सगळ्यांसाठीच तो एक धक्का होता. त्यामुळे कुठेतरी एक चांगला खेळाडू त्याला आपल्याला बघता येणार नाहीये. हो यावेळेस फुल लेंथ होता. अगदी सॉफ्ट हँडेड आपण फ्लिक केला. रिशा सायानं शॉर्ट मिड विकेट कडे एकच धाव येत असताना अधीर बघत आलेत. नवीन बॅटर मोठे जुने जाणते खेळाडू आहेत. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि या सिच्युएशनला संघ खरं तर धावांची नाही परंतु भागीदारीची गरज आहे. तेवढं आपण वहाळ संघाला आणि ते करावं लागेल. राऊंड स्टंप्सना हा चेंडू फाईन लेगला झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. रणजित त्या ठिकाणी होते. 40+ खेळाडू आहेत परंतु आजही पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट ते खेळतात. चांगली गोलंदाजी नेहमी सातत्यानं त्यांची पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणामधला नमुना आपण पाहिला. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पहा. उंच उडी मारत हा झेल टिपलाय. क्लास फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला. निम्मा संघ गारद होत असताना 5वा धक्का लागलाय वोडाफोन वहाळ टीमला. एका बाजूला महेश स्मृती मोहा कोळीवाडा. एक किंजल ट्रॉफी खरं तर 1 वर्ष या या संघानं जिंकले मोहा कोळीवाडा. त्यामुळे सगळ्यांनाच खरं तर आश्चर्याचा धक्का. अनेक मोठे नामवंत संघ असताना मात्र त्या संघाला पराभवाची धूळ चारली होती या संघानं आणि या ट्रॉफीवर किंजल ट्रॉफीवर मात्र नाव कोरण्यामध्ये यशस्वी राहिला होता. सुरुवातीचे काही वर्ष पाहिले तर असेच लो ग्रुप मधून आलेले संघांनी मात्र ही स्पर्धा जिंकले. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. त्यामुळे इथे या स्पर्धेमध्ये बरेच उलटफेर होताना पाहिलेत. 6 बॉलमध्ये 36 धावा होताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. त्यामुळे सारं काही आहे. क्रिकेट रसिकांना मात्र वेगळी पर्वणी नेहमीच चाकायला मिळते. कालही खूप चांगले सामने
पाहायला मिळाले. आजही आपण पाहिले तर मागचे दोन्ही सामने मात्र फुल पैसा वसूल म्हणण्यापेक्षा वेळ वसूल मी तर म्हणेन. जे क्रीडा रसिक मैदानावर येतात त्यांचा भ्रमनिरास होत नाही या स्पर्धेनं, या सामन्याने, आणि त्याचमुळे मात्र सगळ्यांच्या आवडीची स्पर्धा. फुल टॉस आहे, कव्हर्सला खेळून काढलाय, गॅप मधून बॉल ढकललाय. सुदेश साळुंके टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि कव्हर्सला एक चांगला ड्राईव्ह 4 धावांकरता चौकारानं मात्र खातं उघडेल. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना फुल टॉस होता, अगदी सहजतेनं आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. धावसंख्या 4 ने जम्प करून पुढे निघाले ते 28 या आकड्यावर. स्कोर चांगला आहे परंतु 5 फलंदाज बाद झालेत. चेंज ऑफ पेस लवकर ओळखला, लॉफ्टेड ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स, एक्सलंट फटका पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावांकरता बॅक टू बॅक 2 इन अ रो. सुदेश साळुंकेच्या बॅट मधून 2 चौकार. पहा थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी गेला परंतु फुल टॉस पडला सरळ बॅटवर आणि सर्कलचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं सहज झालं ते सुदेश साळुंकेला. 2 चौकार आल्यानंतर ओडाफोन वहाळ संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 32 धावा. या दरम्यान चेतन स्मृती रुद्रांश 11 CK बॉईज मोरावे वर्सेस RCC भगतवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. मोरावे आणि भगतवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी लगेच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. प्रॉब्लेम तर 2 ओव्हर्समध्ये 32 धावा झाल्यात आणि गोलंदाजीसाठी मात्र सगळ्यात एक्सपिरियन्स बॉलर रणजित कोळी आलेत. ओ यावेळेचा लोबो फुल टॉस बॉल अगदी सावधानतेने आपण पाहिलं तर टर्न केलं होतं स्क्वेअर लेग कडे. सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. 1 धाव ओडाफोन वहाळ संघाच्या धाव फलकामध्ये. रणजित कोळी फुलर लेंथ गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. चॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू सर्रासपणे तुम्हाला त्यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतील आणि एक यशस्वी गोलंदाज राहिलेत बऱ्याच वेळेला. या गोलंदाजांना मात्र सामने फिरवलेत मोहा कोळीवाडासाठी. हो चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा कव्हर्सला स्वीप, कव्हरला वेगानं क्षेत्ररक्षक चाललाय त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक बहारदार फटका. 4 धाबा चौकारण टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. अगदी सहजतेनं इझीनेस आपण म्हणतो ना क्रिकेट मधला तो सुदेश साळुंकेच्या पॅट मधून. कोणताही आतताईपणा नाहीये, कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही केला. फक्त सहजतेनं अगदी कॉपीबुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध फटकेबाजी सध्याच्या घडीला तो मैदानावर खेळतोय आणि 3 बॉलमध्ये 12 धावा सुद्धा त्यानं पूर्ण केल्यात. मोठा खेळाडू आहे या टीमचा. बघूया रणजित कोळी थांबवणार का सुदेशला. खोलबट टप्प्याचा हा बॉल इकडे हलकासा चान्स होता एक्स्ट्रा कव्हरला सर्कल मध्ये परंतु आणखी एक मिस स्पीड. चाललंय तरी काय मोहा कोळीवाडा संघाचा हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा फटका सध्याच्या घडीला टीमला बसतोय आणि सुदेश साळुंकेच्या पाठमधून मात्र येतोय हा 4था चौकार. अजूनपर्यंत सिंगल नाही, डबल नाही, ट्रिपल नाही, फक्त 4 रन 4 रन 4 रन. प्रत्येक चेंडूवर चौकाराची फटकेबाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलंय. 400च्या स्ट्राईक रेटने सध्याच्या घडीला तो मैदानामध्ये खेळत असताना हलक्या हाताने यावेळेस मात्र रिशा सायनं फक्त फ्लिक केलं. बॉलला स्कोअर लाईकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्यामुळे 1 रन मिळेल. पहा सहजता त्याच्या बॅटिंग मधून त्याच्या इनिंग मधून आतापर्यंत पाहायला मिळाले. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट मात्र सध्याच्या घडीला खेळलं जात आहे ते सुदेश साळुंके. 5 बॉलमध्ये 17 धावांवर तो खेळतोय. ओडाफोन वहाळ संघ 42 वर 5. चांगल्या धावा आहेत. 71 धावा 65-70 धावा झाल्या तर नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळू शकते. रणजित पुन्हा एक तसं जेवतील. हो यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. सिंगल येत असताना चांगलं षटक राहिलंय आतापर्यंत. चांगल्या धावा या ओव्हरमध्ये येत असताना दिसल्यात. कोणती सफलता मात्र मिळालेली नाहीये रणजित कोळी यांना. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. सुदेश साळुंकेनं मित्र म्हणेन आल्यापासून चांगली भागीदारी रचले. सोडून दिला होता हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच DK तेच सांगत असताना फाईट बॉल एक अतिरिक्त रन
धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 44. ओ यावर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून सरळ ठोकलाय सुदेश साळुंकेनं. दमदार षटकार. महागड षटक राहिलंय ते मोहा कोळीवाडा संघाकडून. स्ट्रेट लाईन होता, समोर दिला होता, आमंत्रण दिलंय मी तर म्हणेन. सुदेश साळुंकेला षटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आणि या 6 धाबांच्या बरोबरीनं ओडापोन वाळ संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. 3 ओव्हर्स मध्ये 50. त्यामुळे या 2 ओव्हर्स मध्ये अजूनही धावसंख्या कुठे जाईल. नक्कीच 25 एक धाबा, 20 ते 25 धाबा आल्या, 70-75 एक चांगली टोटल मात्र उभी करता येईल. परंतु मागचे 2 सामने चेस झालेत आणि तेही कठीण चेस असताना मात्र त्या धाबा चेस झाल्या होत्या. अशक्यप्राय असे आव्हान होती. पहिल्यांदा पाटणोली, त्यानंतर दापोली संघानं ते आव्हान पूर्ण केलं होतं. सुदेश साळुंके 6 बॉल मध्ये आल्यानंतर 23 धाबांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये ओढापूर वहाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुदेश साळुंके के ट्रॉफी जी मागची झाली होती नाईट स्पर्धा, कामोट्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. खेळाडू मॅन ऑफ द सिरीजला बाईक मिळाली होती. अनेक मोठ्या खेळ आजपर्यंत साकारल्यात. बऱ्याच वेळेला बेस्ट बॅटर, बॉलर, मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक सातत्यानं मात्र पाठवत असतो. थोडस उशिरानं बॅटिंगसाठी आला, परंतु जेव्हा आलाय तिथून मात्र धावगती कमालीची वाढले. यावेळेस लेंथ बॉल होता, थोडासा शॉर्ट गुड लेंथ करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने हा चेंडू जात असताना अनिकेत कोळी महान खेळाडू आहे. पहिला निर्धाव चेंडू. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग तीनही डिपार्टमेंट मध्ये महत्वाचा खेळाडू राहिलाय. हो, बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. थोडासा पाहायला गेलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशपंच इशारा करतात. इट्स अ व्हाईट बॉल. थोडासा नाराज दिसतो अनिकेत. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51. 51. ओ इकडे टॉप पेज लागले. बॉल हवेमध्ये, पाठीमागे संधी आहे. गलीमधला फिल्डर चांगलं जस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय ऋतिकचं आणि ऋतिकनं मात्र टिपला एक सुंदर झेल आणि संपलाय. अधीर अधीर बघ त्यांचा खेळ. 6वा धक्का टीम ओडाफोन बहाळला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनित मात्रे. रोनित लवकरच तुम्हाला उलवानोड प्रीमियर लीग पाहायला मिळेल आणि त्याचं ऑप्शन सुद्धा 13 तारखेला आहे. सगळ्यात मोठी स्पर्धा या उलवानोड परिसरामधील. परंतु इकडे रोनित आल्या पहिलाच बॉलवर ठोकतोय घणाघाती प्रहार. षटकारानं मात्र खातं उघडलंय 6 धावेनं. इकडे वेस्ट साइड साठी 3ऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आलंय. बॅटिंग टीम रिव्ह्यू की अंपायर रिव्ह्यू? बॅटिंग टीम. चला चेक करूया आपण. परंतु रोनितनं मात्र आपल्या फलंदाजी मधलं कौशल्य दाखवलंय. तर उलवानोड प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही उलवानोड परिसरामधील संघ मैदानामध्ये खेळताना दिसतात. वहाळ आणि मोहा कोळीवाडा. सगळ्यात मोठी स्पर्धा यंदाच्या वर्षी न्हाव्याच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. डे स्पर्धा असणार आहे. गतवर्षी नाईट अगदी धूम धडाक्यामध्ये शेलगरच्या मैदानावर गाजली होती. नो बॉल कॉल, त्यामुळं फ्रीडचा बॉल मिळेल. अनिकेत कोळीचं थोडंसं आता मात्र महागडं षटक म्हणावं लागेल. रोनितनं आल्याला षटकार ठोकलाय आणि फ्रीडच्या बॉलवर मात्र त्याची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले. 58 धावा ओडाफोन महाळ संघाच्या धावफलकावर वेगानं धावा जमवत असताना सध्याच्या घडीला. पाहूया फ्रीड बॉल.
रोनी तडबापाटने खेळण्याचा प्रयत्न, इकडे बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेने निघून गेला. थोडासा खाली सुद्धा राहिला, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, दूर ठेवण्याचा प्रयत्न अनिकेत कोळीचा मात्र यशस्वी राहिलाय आणि त्याचमुळे फ्रीडच्या बॉलवर जास्त नुकसान नाहीये. ओकट केला यावेळेस मात्र पहा त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला प्रोटेक्शन आहे, कोणतीही धाव नाहीये. सुदेश नाही घेणार या सिच्युएशनला रिस्क, कट्याला माहिती आहे शेवटचं षटक जरी तो खेळला तरी सुद्धा चांगल्या धावा तो उभारू शकतो आणि तेच करायचं आहे सुदेशला. आतापर्यंत अगदी सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, चौकार पाहायला मिळाले, षटकार पाहायला मिळाले, सिंगल्स घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे एक मॅच्युअर्ड इनिंग मात्र तो आतापर्यंत खेळलाय. अनिकेत कोळी गोलंदाजी मार्कवर 58 धावा सध्याच्या घडीला वहाळ संघाच्या. राऊंड स्टम्प्सनं नेक्स्ट बॉल. रोनीसाठी हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत. आजकाल खरं तर पाहायला गेलं तर टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीमुळं तिसऱ्या पंचांचं खरं तर कार्य जास्त वाढतं. सातत्यानं मात्र त्यांना बिझी राहावं लागतं. कंट्रोल रूम मधून हा निर्णय वलभगावचे टेंबे सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. Not out is a decision. रोनित यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उभा आहे, परतावं लागेल. फलंदाज बाद. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आपल्या फलंदाजीतली चुणूक दाखवली होती परंतु त्यानंतर मात्र निराश केलंय. षटकार जरूर आला परंतु 3 चेंडू निर्धाव सुद्धा खेळला, त्यामुळं त्याची आकडेवारी काय सांगेल तर 4 बॉलमध्ये 6. त्यामुळे कुठेतरी सिंगल्स घ्यायला हव्या होत्या. समोर सुदेश साळुंके सारखा बॅटर आहे. हे बऱ्याच वेळेला नवीन फलंदाज म्हटले ना, यंगस्टार जे आहेत त्यांच्याकडे संयम अभावानेच आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमकपणाची भूमिका प्रत्येक चेंडूवर घेणं कितपत योग्य आहे हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे सगळ्याच आमच्या यंगस्टार्सना, नवीन फलंदाजांना. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला स्थिरावायचं असेल, तुम्हाला नाव रोशन करायचं असेल तर तुम्ही इनिंग कशा डेव्हलप्स करताय, तुमच्याकडून लॉंग इनिंग्स निघाल्या पाहिजेत. सामन्यामध्ये जशी गरज आहे सामन्याला त्या पद्धतीनं मात्र तुम्हाला खेळणं गरजेचं असतं आणि तो खेळ होणं गरजेचं असतं. परंतु नाही, थोडासा हातातहीपणा नडतो. 4 ओव्हर्स नंतर 58 धावा आहेत 7 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, 5वं षटक, अंतिम षटक. जोगेंद्र कोळी चांगला गोलंदाज आहे या टीमचा. पाहूया तो थांबवणार का सुदेश साळुंकेला. 6 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान दिलंय सुदेशनं. शांत आणि संयमी स्वरूपाचा खेळाडू आहे परंतु मैदानामध्ये नेहमीच त्याची बॅट बोलते. 58 धावा. ओ चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा फटका, पुढे जाऊन अडवण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला, चेंडू सीमा पार. 4 धावांकरता आज सुदेशच्या बॅटमधून चौकार आलेत, बऱ्याच वेळेला मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये मिळालेत. इकडे सुद्धा कुठेतरी संधी होती, पुढे गेला परंतु नाही. चांगली बॅटिंग आणि खास करून चांगले फटके कन्वर्ट केलेत आज, चांगले ड्राईव्ह दाखवले ते सुदेशनं. ओ यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून वाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय सुदेश साळुंकेनं. क्लासिकल ड्राईव्ह, 6 धावांकरता षटकार. पहा आउटसाइड ऑफ स्टंप, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्रॅकिंग. इनिंग डेव्हलप केले या फलंदाजानं. या फलंदाजाकडून शिकणं खरं तर बाकीच्यांनी गरजेचं आहे. 8 बॉलमध्ये 33 धावा, सिंगल सुद्धा काढल्या, बाउंड्रीज प्राप्त केल्या. गरज आहे त्या पद्धतीनं फलंदाजी. इकडे मिसक्यूट झालाय फटका, एज लागले आणि अष्ट्यांच्या पाठीमागे मात्र टिपलाय. जेल सुदेश साळुंकेला परतावं लागेल परंतु
नक्कीच या इनिंग मुळे ओढापूर वहाळ संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये. चला मोरावे संघाचा संघनायक आणि भगतवाडी संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांना लास्ट पुकार आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे मोरावे आणि भगतवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच आता टॉस बॉक्समध्ये येऊन रेडी राहायचं आहे. प्लीज या दोन्ही संघाचे संघनायक मोरावे आणि भगतवाडी. 33 धाबांचं योगदान दिलं. सुदेश साळुंकेनं क्लास इनिंग मात्र तो खेळला. कमाल फटकेबाजी पाहायला मिळाली. परंतु पाहूया शेवटच्या काही चेंडूंमध्ये ओढापूर वहाळ संघ मात्र कुठपर्यंत मजल मारतोय. 68 ला 8 अशी धावसंख्या चांगली आहे. सुरुवातीपासूनच मात्र विकेट्स मात्र टाकत गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मासूम कोळी, गोलंदाज जोगेंद्र यावेळेस हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरतून अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिला, परंतु तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हर लाईन फील्ड मध्ये झेल दिलाय. फलंदाज बाद होतील. पेबीला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. प्रवीण मुंबईकर, अनिकेत कोळी त्या ठिकाणी होता. त्यामुळं शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 9 फलंदाज बाद झालेत आणि ही शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. ओढापूर वहाळ संघाची लास्ट विकेट. स्कोर चांगला आहे, परंतु एका पाठोपाठ विकेट्स फेकणं, जर या विकेट फेकल्या नसत्या तर तेवढ्याच धावा वाढल्या असत्या, तेवढे चांगले चेंडू खेळायला मिळाले असते. अजून एक मी तर म्हणेन जास्त वर्चस्वाची संधी दवडली. ज्या ठिकाणी 78-80 पर्यंत पोहोचता आलं असतं या संघाला. लास्ट विकेट, शेवटचे 2 बॉल. गोलंदाज ऑन हॅट्रिक नाव. ओ इट्स हॅट्रिक बॉल. बॉल आकाशामध्ये, सुयश त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी नाहीये. इट्स अ विकेट हॅट्रिक. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक नोंदवले जोगेंद्र कोळीन आणि सर्व बाद. ओढापूर वहाळ संघ 68 ला ऑल आउट झालाय. या टीमचा 69 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते महेश स्मृती, मोहा कोळीवाडा या संघासमोर. संमिश्र स्वरूपाचं खरं तर पहिलं सत्र राहिलंय. ऑल आउटचा आनंद, परंतु धावबाब सुद्धा चांगल्या झाल्या. त्या 68 दोन्ही टीम्स. टॉस साठी या, नाही आलात तर सामना 4 ओव्हरचा असेल. ऑब्व्हियसली तुम्ही नाही आलात तर षटकामध्ये कपात केली जाईल, कारण सामने आम्हाला त्याच वेळेमध्ये संपवायचे आहेत. चला भगतवाडी, अमित केणी संघनायक. आणि मोरावे, जर मोरावे आला नसेल तर जो टीमचा कॅप्टन उपस्थित राहील त्याला मात्र टॉस विन घोषित केला जाईल. आणि दोन्ही नसतील तर सामना 4 ओव्हरचा. तर 68 धावा करायच्या आहेत. स्मृती मोहा कोळीवाडा संघाला 69 धावा करायच्या, 68 झाल्यात. विकेट हॅट्रिक शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, ती जोगेंद्र कोळीकडून. किंजल स्पोर्ट चषक, आदर्श ट्रॉफी. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाते आणि आपल्यासमोर जोडली जातील. बाबूशा. मोरावे इज द टेल कॉल. मोरावे संघाचे करण्याचा टॉस जिंकले. सबसे पहिलं डिसिजन काय आहे? फिल्डिंग. कितीपर्यंत रोखायचा टार्गेट होईल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. किंजल ट्रॉफी खेळायच्या पहिल्यांदा तुम्ही ट्रॉफी जिंकल्या. या एक वेळेला आलतो रबर बॉलला, तेव्हा सेमीफायनल पर्यंत गेलतो. यावर्षी कसं तयारी आहे? यावर्षी फायनल मारून जाऊ. फायनल. चला, मोरावे संघाचे करणाऱ्या टॉस जिंकलो. फिल्ड तुम्ही त्याला टॉस जिंकला होता, काय डिसिजन होता? आमची पण बॅटिंगच करायची इच्छा होती. बॅटिंग आम्ही जिंकलो, आता बॅटिंगच घेणार. काय टार्गेट एक सेट करायचा? या ग्राउंडवर वैशिष्ट्य म्हणलं तर 80 पण इथं चेस होतात, तर आम्हाला कमीत कमी 80च्या आसपास तरी आम्हाला इच्छा आहे करू. किंजल ट्रॉफी बद्दल काय बोलणार? आमचंच आयोजन आहे, तेजस दादा आणि आम्हीच हे सगळे आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल काय बोलणार आम्हीच. चला, घराचे आयोजन आहे, जबरदस्त बॅटिंग करा, बॉलिंग करा. टॉस मोरावे संघाचे कर्णधार जिंकल्यावर गोलंदाजचे निर्णय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर आज का दिन का बात करेंगे. यहाँ से चौथा मैच खेला जा रहा है और अंतिम मुकाबला देखिए बात करेंगे. जो हाईएस्ट स्कोर से जो टीम है मुकाबला जीत कर जाएगा.
तो चलिए टारगेट की बात कर लेंगे तो यहाँ से कुल मिलाकर से 69 रनों की टारगेट है। तो देखते हैं ये टारगेट से कितना आसान बनेगा, कितना कठिन बनेगा यहाँ से। तो चलिए बात करेंगे आज का दिन का। देखिए अंतिम मुकाबला मोराव टीम के कप्तान ने टॉस जीते हैं। अगले मैच जो यहाँ पर खेला जाएगा हर निर्णय के साथ आपको मैदान में उतरना होगा। फील्डिंग चुनी है पहले, यहाँ से एक सेमीफाइनल तक जिक्र किए उन्होंने, पहुंचे हैं, लेकिन से अब उनकी सोच रहेगी। भगतवाड़ी टीम देखिए एक बिग फाइट मुकाबला होगा, लेकिन उससे पहले देखिए 30 गेंद 69 रनों की जरूरत है। कहते ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। ये मैच देखिए अक्सर धूप छाँव के जैसे बदलता रहता है वक्त हालत के साथ साथ, लेकिन वोडाफोन वर्ल्ड टीम ने देखिए एक बहुत बढ़िया टारगेट सेट किए हैं। अगर बात कर लेंगे तो वहाँ पर शुरुआत थोड़ा देख लेते हैं, इतना अच्छा नहीं था, लेकिन उसके बाद सुदेश सालून के देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए 8वां नंबर पर आए। याद दिला दिए मुझे जो 2004 में जो देखिए बात करेंगे इंग्लैंड के खिलाफ टेस्ट मुकाबला था, जहां पर 8वां नंबर पर आकर अनिल कुंबले ने 110 रनों का इनिंग्स खेले थे। वहीं देखिए उन्होंने एक अच्छा बल्लेबाजी की, जहां टीम को देखिए बात करेंगे 68 तक पहुंचाने के लिए 33 रनों का इनिंग्स रहा उनका। कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला, बस तो कहते बाकी के बल्लेबाज से। लेकिन सुदेश शालों के देखिए बात करेंगे और गेंद उनकी हाथों पे थी पहला ओवर, और पहली गेंद के ऊपर देखिए ब्रेक थ्रो दिलाते हुए यहां से, और कहते हैं ना तालाब में अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर रहा। और यहां देखिए बात करेंगे खिलाड़ी देखिए ओपनर हैं इस मैदान पर, देखिए अच्छी इन्होंने बल्लेबाजी किए हैं। रिकॉर्ड इतिहास से अनिकेत कोहली का देखिए विकेट गिर गया यहाँ पर से। बात करेंगे देखिए यहाँ पर कंचन सर ये लेन उतना आगे नहीं था जो ओवर पिच के लिए उन्होंने खेला था। ये गेंद देखिए थोड़ा गुडलेंस के आगे रखे थे और गति जो था ना वो नहीं मिला यहाँ पर, बल्ले पर थोड़ा देर गया, बल्ला जल्दी आ गया था, और जिसके कारण शॉर्ट सिलेक्शन से थोड़ा फंस गए यहाँ पर। चलिए चलिए 3 साल पीछे जाइए, ये महाकुलर टीम देखिए बात करेंगे जहां पर फाइनल में जाकर दिगोड़े जैसे टीम को बाहर निकाले थे यहां से। चलिए जो लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पे फील्डर हैं जो आपका समीर, थोड़ा सा ट्रैक्स नीचे लीजिए, काफी ऊपर ट्रैक्स आपका है निश्चित रूप से। समीर जो ट्रैक्स आपके है वो थोड़ा नीचे खींचिए। चलिए बात करेंगे यहाँ पर क्योंकि बहुत बढ़िया देखिए प्रोफेशनल आपकी टीम भी है, टूर्नामेंट भी आपकी तरफ से देखते हैं, और एक अच्छा क्रिकेट देखिए यहाँ से देखने को मिलता हुआ। बहुत बढ़िया देखिए वोडाफोन वाल, यंगस्टर वाल, ये 2 टीम हम देखा करते हैं। और वाल से देखिए बात करेंगे जो सीनियर लेजेंड दिग्गज है ऋषि नायक देखिए बात करेंगे, एकदम भावुक हो गए थे जब संन्यास लिए, रिटायर्ड लिए आरपीएल में। और ये चलिए भाई दूसरा विकेट गिरता हुआ, युवा को मौका यहाँ से मिलता हुआ देखिए। लेकिन कहते हैं ना बाजार पर नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं हो जाता है। कांचन सर जो लेजेंड का कीमत ना कभी भी कम नहीं होता है। कुछ करके वो बैठे हैं भाई, डर के नहीं बैठे हैं, कुछ करके जा रहे हैं भाई। इको देखिए संजय दादा सोलंकी, उन्होंने भी आरपीएल से देखिए उन्होंने रिटायर्ड लिए हैं, लेकिन शायद 40+ में दिखेंगे। और यहाँ पर देखिए 2 विकेट गवा चुके हैं, 4 गेंदें जिसमें हो चुकी हैं। बहुत अच्छा देखिए एक मोमेंट था जहाँ आरपीएल में इतना बड़ा लीग में जहाँ आपने संन्यास लिए, और युवा के लिए देखिए एक अच्छा मैसेज संदेश है कि कितनी मोहब्बत उनके क्रिकेट से उनकी लगान थी। देखिए बात करेंगे आंखों से, देखिए बात करेंगे एक दर्द भरा आंसू थी
कि क्रिकेट में हमने इतने साल दिए और कमेंटेटर का भी उन्होंने शुक्रगुजार किए। और ये चलिए भाई यहाँ पर खेलना चाहते थे स्क्वायर लेग, लेकिन से गेंद थोड़ा सा देखिए फाइन लेग के रीजन पर पहुंचा है। यहाँ से भागकर तब तक दोनों बैटर के पास मौका था यहाँ से 2 रन लेने का। प्रदीप मुंबईकर की बात करेंगे, बल्लेबाजी में ऊपर उतरे थे लेकिन ज्यादा कुछ योगदान नहीं रहा, लेकिन उनका विकेट गिरा जल्दी। विपिन का भी विकेट गिरा, विक्की का विकेट गिरा, रोहित का गिरा, लेकिन उसके बाद जो यहाँ पर रोनित मात्री और सुदेश सालुंके, ये चलिए भाई यहाँ पर ताकत बिल्कुल नहीं डाली, सिर्फ बल्ले को यहाँ पर चैला दिया भाई। यहाँ से अगर आपको बड़ा शॉट खेलना है तो फिर थोड़ा ताकत भी डालिए भाई टेनिस क्रिकेट में। समीर थे देखिए भाई, समीर नायक, क्या बात है। समी 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 शमी मर्द हूँ मैं तेरा, क्योंकि पुष्पा 2 भी आ चुका है। समी समी सॉन्ग देखिए बहुत है। समीर है यहाँ पर निश्चित रूप से, सेलिब्रेशन इनका बड़ा हमेशा कमाल का रहता है, उल्टा उड़ी मारती है निश्चित रूप से। नहीं होना चाहिए अंदाज भाई थोड़ा सा। चलिए अब बैटर देखिए उतर रहे हैं। ये जो टीम है देखिए बात करेंगे 2-3 साल पीछे जाइए जहाँ इतिहास रचे थे किंजल ट्रॉफी में, क्या ये सीजन देखिए वो साल कोई दूसरा था, ये साल होता है, वक्त वक्त की बात रहती है, लेकिन जो आपका कॉन्फिडेंट आत्मविश्वास है वो बिल्कुल गया नहीं होगा। लेकिन टारगेट थोड़ा सा देखिए 69 रनों की टारगेट से, मान लीजिए पिछला मैच देख लीजिए कोपरोली टीम है जिस तरह से मुकाबला देखिए, इतना बड़ा टारगेट सेट करने के बावजूद भी 72 रनों का टारगेट बचा नहीं पाया। अंतिम 2 गेंद पर 2 की जरूरत थी, लेकिन आसानी से बहुत बढ़िया देखिए दापोली टीम ने क्रिकेट लाजवाब युवा को मौका दिए हैं। युवा भी खड़े उतरे हैं कुछ लेजेंड के साथ साथ। 1-1 रनों से काम चलेगा भाई, बातें नहीं बनेगी। कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुरु 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 थोड़ा बरसना पड़ेगा। यहाँ से सिर्फ ही गरजने से काम नहीं चलेगा भाई, क्योंकि कहते ना ऊंट से अगर दोस्ती करनी है ना फिर दरवाजा ऊंचा करना होगा। थोड़ा सा बल्लेबाजी को और स्ट्रेंथ ताकत डालनी होगी। 1 रन आता हुआ यहाँ से, 1-1 रनों से देखिए यहाँ से स्कोर आगे पहुंचता हुआ, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 4 रन है। थोड़ा सा धीमी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है, कारण इसकी है सुदेश सालुंके की देखिए पहला ओवर बहुत अच्छा खासा रहा, 2 रन 3 सफलता, लेकिन उसके बाद देखिए प्रवीण मुंबईकर आते हुए यहाँ से गेंदबाजी में। लेकिन अगर ये ओवर अच्छा खासा निकल गया फिर अंतिम 18 गेंद में मुझे नहीं लगता है उतना आसान बनेगा। कंचन सर क्या लगता है बल्लेबाज क्या मन बनाकर यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं, क्या इतना जल्दी आत्मविश्वास छोड़ रहे हैं या गेम को आगे लेकर 18 गेंद में देखिए हम समझ सकते हैं 45-50 हो जाता है, वो भी हमेशा नहीं, उसके लिए बहुत मेहनत डालनी पड़ती है। लेकिन आप तो अभी भी उससे भी दूर हो नहीं, कोशिश कर रहे हैं बैटर, लेकिन उससे अच्छी गेंदबाजी हो। ये देखिए क्या हो गया भाई, चिंगो चिंगो लेने का कभी कभी देना पड़ता हुआ यहाँ से। नहीं टारगेट इतना बड़ा नहीं है कांचन सर, अगर ये टारगेट बड़ा होता ना फिर 1-1 रनों की अहमियत बहुत होती है भाई। आज भी वो टाइटैनिक जहाज जो डूबा हुआ है उसका इतिहास पूछ लीजिए, गुमान था कोई उससे कभी डुबा नहीं सकता, पहला यात्रा में डूब गया था। जब एक छोटी सी बूंद बड़ी सी जहाज को डुबा सकती है तो छोटी छोटी गलती भी देखिए आपके लिए मुश्किल बना सकता है। 8 रन तक पहुंचे हैं, एकदम से देखिए यहाँ से शॉट सिलेक्शन, एकदम आराम इत्मीनान से बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर देखिए 10 रन तक पहुंचा है, लेकिन से अभी भी इस गेंद के बाद 18 गेंद आना बाकी है, लेकिन इस ओवर की देखिए 1 गेंद बचा है। यानी कुल मिलाकर बात करेंगे तो 19 गेंद है, और 19 गेंद के ऊपर देखिए जहां बात करेंगे 59 की जरूरत है। शॉर्ट स्क्वायर लेग तैनात यहाँ पर प्रदीप मुंबईकर देखिए फिटनेस अभी भी देखिए बहुत बढ़िया बनाए रखे हुए हैं। सर कृष्णा सातपुते उस तरह से देखिए इनका फिटनेस दिखाई देता हुआ, क्या फिटनेस देखिए ओपन में आज भी। कंचन सर 10 रन बनाए, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। चलिए मैच किसी हालत में देखिए फील्ड जहां का वहां रखिए, अभी भी देखिए बहुत 59 रनों की जरूरत है, 18 गेंद बचा है। इसके बाद पहला राउंड का देखिए और एक मुकाबला खेला जाना है, उसके बाद कुल मिलाकर बात किया जाए तो 9 मैच कवर करना है।
और कांचन सर अभी तक की बात करेंगे, अगर पिछली 4 मैच के हम हाई स्टेज करके बात कर लेते हैं, जो पिछला 4 मैच खेला गया, जो नहीं आज का बोला पिछला 4 मैच, हाँ ये चौथा मैच चल रहा है, पिछला 3 मैच ये चौथा मैच चल रहा है भाई। जो 72 रन चेसिंग हुआ अभी तक का वो हाई स्टेज स्कोर बता रहा है भाई। लेकिन से यहाँ देखिए 69 का टारगेट है लगभग। देखिए हाँ टोटल 60-70 के करीब देखिए 1 शॉट रन देखिए यहाँ से। बहुत बढ़िया अंपायरिंग देखिए अमल काली सर है, नजरे निगाह देखिए कितनी अच्छी यहाँ पर है। और मुझे ये वहाँ कोलकाता टीम वो टीम नहीं लग रहा है जो टीम ने देखिए चैंपियन बना था यहाँ से। बिल्कुल वो जो जज्बा जुनून नहीं दिखाई दे रही है कंचन सर है। क्या कम अभ्यास कम मैचेस, ये देखिए थोड़ा बल्ला देर से आया यहाँ पर, बहुत लेट यहाँ से। ये देखिए भाई दोनों बैटर एक तरफा होते हुए, लेकिन थ्रो भी देखिए बात करेंगे उतना अच्छा नहीं था। अच्छे फील्डर थे देखिए सामने, लेकिन थ्रो अच्छा नहीं था। स्कोर 13 तक पहुंचता हुआ यहाँ से। अच्छा यहाँ से देखिए बात कर लेंगे, अभी भी 16 गेंद बचा है और टीम का स्कोर देखिए 13 रन है। दूर से खेले हैं फील्डर से वहां पर ठीक कवर पर, लेकिन बन जाएंगे दर्शक। अब देर से आता हुआ देखिए यहां से 4 रन। वक्त निकल जाने के बाद इंसान की निगाहें बदल जाती है, एकाक चौके लगने के साथ छक्के लगने के साथ थोड़ा समीकरण बदल जाती है। लेकिन देखते हैं यहाँ पर समीकरण ज्यादा तो बदला नहीं होगा, क्योंकि 13 रन बनाता चौके के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा है 17। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 15 गेंद। काली सर क्या है डिसीजन? चौका है यहाँ। 17 पहुंचे हैं तो अभी भी 53 की जरूरत है। चलिए माफी चाहेंगे, 1 शॉर्ट रन था निश्चित रूप से। 16 रन तो अभी भी देखिए 53 की जरूरत है। ऊंचाई ली है लेकिन से लंबाई यहाँ पर नहीं बढ़िया कैच बाउंड्री लाइन पर। और एक मुश्किल बनता हुआ कहते हैं सूरज जब डूबता है तो लाल लाल हो जाता है। किसी टीम का विकेट गिरे तो यहां से उसका हाल देखिए यहां से बेहाल होता हुआ। कुल स्कोर देखिए बात करेंगे वहीं रुका है 16 रन। अभी भी यहां से 53 की जरूरत है। क्या इशारा हो रहा है अमल काली सर? दोनों 12 खिलाड़ी तैयार रहिए पानी ड्रिंक्स के लिए। जैसा ओवर कंप्लीट होगा भागकर पानी लेकर आपको जाना है। खास करके मैं तो यही कहूंगा फील्डिंग वाले टीम के 12 खिलाड़ी तैयार रहिए पानी की बोतल पकड़कर। जैसे यहाँ पर ओवर कंप्लीट होगा, क्योंकि बैटर देखिए यहाँ पर नए नए आ रहे हैं, शायद मुझे नहीं लगता है इतना उन्हें थकान महसूस हुआ है, लेकिन फिर भी पानी लेकर जाना पड़ेगा। कभी कभी मैच के प्रेशर में उस चीज़ दिमाग में ही नहीं रहता है, और जब सामने समंदर आ जाती है तो फिर प्यासे को। अमर काली सर देखिए यहाँ से अनोखी अंदाज से वाइड का इजाफा एक्स्ट्रा से रन। लेकिन आपकी अंदाज यहाँ पर कुछ दर्शकों को यहाँ पर खुश करेगा, लेकिन जो बल्लेबाजी कर रही है टीम है उनकी क्राउड देखिए एकदम से नाखुश रहेंगे कांचन सर। 17 तक पहुंचते हुए आवाज आई और बैटर ने भी देखिए उंगली दिखा ली भाई। और एक विकेट गिरता हुआ यहाँ से। 5 विकेट गवा चुके हैं यहाँ से। और सुदेश सालुम के देखे एक लौते गेंदबाज अभी तक जो इस टीम में सेकेंड ओवर गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन 5 विकेट लिए हैं। और बल्लेबाजी भी देखिए उन्होंने ही किए थे भाई, 33 रन बनाए थे। दिन वक्त अच्छी हो तो भाई सब कुछ अच्छा हो जाता है। लेकिन मैं स्मृति देखिए वहाँ कोलकाता टीम देखिए इनके साथ मैं कहूँगा भाई इनका रक्त बुरा नहीं है, इनका वक्त बुरा है। ये जो वक्त चल रहे हैं ये थोड़ा बुरा वक्त से चल रहे हैं, लेकिन आज भी उनके नस नस में वो रखते हैं। जो टीम देखिए किंजल ट्रॉफी में ऐतिहासिक जीत, उसके बाद पूरा टेनिस क्रिकेट में हाहाकार मची थी। लेकिन उसे बरकरार रखना भी बहुत जरूरी हो जाता है। और स्कोर की बात कर लेंगे 17 पर 5 है और मैदान पर देखिए ड्रिंक्स पहुंच रहा है पानी।
लेकिन उसके साथ साथ अगला मैच टॉस हो चुका है, मोरावी टीम टॉस जीते हैं। भगतवाड़ी टीम देखिए सामने एक अच्छा फाइट रहेगा, अंतिम मैच रहेगा। जहाँ फर्स्ट राउंड की बात कर लेंगे, उसके बाद देखिए हाईएस्ट स्कोर के साथ साथ एक टीम जाएगा आगे थर्ड राउंड में और बाकी 4 टीमों के बीच में रहेगा सेकेंड राउंड का मुकाबला रहेगा। वो 4 ओवर का मैच रहेगा। और यहाँ से अभी तक की हाईएस्ट स्कोर की बात करेंगे, जो पिछला मैच जो दापोली टीम ने जीत दर्ज की 72 रन सबसे बड़ा अभी तक का वही स्कोर है। लेकिन अभी कुछ कहना कठिन है क्योंकि इसके बाद भी एक मैच और खेला जाना है। लेकिन बेनिफिट फाइट यहाँ पर फायदा मैं कहूँगा, जब कोई टीम अभी तक की 4 मैच और इतिहास बता रही है कि आप टॉप पे हो, तो शायद राहत की सांसें उनकी तरफ रहेगी, उम्मीद भी रहेगा। क्योंकि ऐसा नहीं कि उन्होंने 55-60 में अभी तक हाईएस्ट स्कोर में बने हैं 72, जो अभी तक वहाँ तक पहुँचने के लिए कई टीम कई खिलाड़ियों को लंबा इनिंग्स खेलना पड़ता है। अगर यहाँ पर सुदेश का 33 रनों का इनिंग्स ना होता और रोनित मात्रे का 2 छक्का ना होता तो फिर वो भी वहाँ तक पहुँचना बहुत कठिन था। तो चलिए आप देखिए बात करेंगे, 12 गेंद बचा है और कांचन सर पावन की जरूरत है, बहुत कठिन है। लेकिन सुदेश शालों के क्या कमाल का स्पेल रहा। हैट्रिक छक्के के लिए देखिए 1000 गणेश दादा। विकेट के लिए देखिए बात करेंगे गणेश दादा की तरफ से 1000 है, लेकिन छक्का आया, बहुत देर हो गया आने में भाई यहां से। बहुत बढ़िया देखिए गणेश दादा बताए यहां से कि टूर्नामेंट भी हमारी घर की है और बहुत बढ़िया देखिए उन्होंने एक रुतबा दिखाया भाई। यहाँ पर 3 विकेट के लिए 1000 रखें, कितना रुतबा समंदर जैसे बनाओ। अगर शेर भी पानी पिए तो साला सर झुका कर पिए, चाहे मैदान के अंदर हो चाहे मैदान के बाहर हो। रुतबा यहां से ऑफ स्टंप से पार, लेकिन से थोड़ा जो लाइन तक रहता है व्हाइट लाइन, उसके अंदर गेंद गुजरता वहां। और क्राउड देखिए यहां से। कांचन सर ये मैदान पर खासियत है, भलाई किसी वक्त किसी समय चाहे रबर की बॉल लीजिए चाहे टेनिस बॉल लीजिए, अब कोई भी यहाँ पर लेग उतार दीजिए, यहाँ क्राउड रहते हैं। लेकिन उतना क्राउड नहीं जो क्राउड हम पहले देखा करते थे 2-3 साल पहले। लेकिन कंचन सर पहले का समय वक्त अलग था, आज का समय वक्त अलग है। पहले थे दीवाने, अब लगे हैं कमाने, क्योंकि अब नौकरी धंधा रोजी बिजनेस ये बहुत ज़रूरी है, जिसके कारण देखिए क्राउड आपको टेनिस क्रिकेट में दिखता नहीं है। सिर्फ ही दिखते हैं तो वो संडे सैटरडे देखिए रहते हैं और फाइनल डे कुछ भाग कर आते हैं और नाइट मैचेस रहता है तो वक्त रहता है। और बहुत सारा प्रतियोगिता में नहीं, अच्छी चीज़ बात है भाई। पहले थे दीवाने लेकिन अब लगे हैं कमाने, कमाना जरूरी है भाई। झुमका झुमका स्कोर देखिए यहाँ से बात करेंगे। और ये चलिए भाई यहाँ से बढ़िया देखिए लाइन से गेंद गुजरता हुआ कंचन सर। देखिए आप जहाँ दिसंबर महीना देखिए एक नया साल 2025 बहुत जल्दी आपके करीब आ जाएगा और मैं स्मृति महाकुल्ला टीम मुझे लगता है आपको बहुत अभ्यास लेना होगा, स्ट्रैटेजी प्लानिंग गेम प्लानिंग होना चाहिए। जिस तरह की हमने देखिए गुरसाई टीम को लगातार 3-4 मैच हार देखनी पड़ी, भावेश पवार इस साल ओपन कर रहे हैं, बहुत सारे ऐसे टीम में बदलाव देखने को मिलता है। क्या आपके बल्लेबाजी कर्म कहाँ क्या रखना चाहिए। और 4 आता हुआ कंचन सर 69 रनों की टारगेट देखिए, मैं कहूँगा ये टारगेट भलाई बड़ा है, लेकिन जिस हिसाब से बल्लेबाजी हुई है मैं ये नहीं कहूँगा कि यहाँ पर उतना टारगेट बढ़ा का यहाँ पर विकेट गिरा है। कि इतना हारने में बुराई नहीं है, हार मान लेने में बुराई है। थोड़ा संघर्ष करना चाहिए, हार जीत होती रहती है, ये तो जिंदगी का हिस्सा है भाई। इससे कोई जीत कर कोई सिकंदर नहीं हो जाता, कोई हार कर फकीर नहीं हो जाता। ये जिंदगी में ये चीज लगा रहता है, लेकिन कैसे हारे आप ये बहुत कुछ मायना रखता है। दूर से खेले हुए हैं, लेकिन गेंदबाजों ने तो थोड़ा रन खर्च किए थे, लेकिन शुरुआत थोड़ा सा जो बल्लेबाज का रहा वो अच्छा नहीं रहा। और स्कोर की बात करेंगे देखिए चौके के साथ 33 रन
और अभी देखिए बात करेंगे 6 गेंद पर 6 छक्के की जरूरत है यहाँ पर। 6 गेंद जहां पर 6 छक्का ढूंढ कर लाना उतना आसान नहीं है, और बन गया तो फिर क्योंकि वहाँ कुल्ला टीम देखिए बात करेंगे यही टीम किंजल ट्रॉफी में इतिहास रचे हैं भाई। अगर यहाँ पर इतिहास रचती तो 6 गेंद पर 6 छक्का आ गया तो फिर कहते हैं ना बिल्ली 7 खून करके हज को चले गई भाई। तो यहाँ से वही बात हो जाएगी कि अब तक आपने जितनी गलती की वो गलती को लोग भूल जाएंगे और आपके तारीफ की फुल बांधने लगेंगे भाई। नहीं भाई नहीं, ये वोडाफोन वर्ल्ड टीम है, ये वही टीम है जिसमें आज दिग्गज नहीं है। एक वक्त हुआ करता था, देखिए ऋषि नायक रिटायर लिए भाई, अमरदादा लीजिए, और बहुत बढ़िया देखिए अभी भी वहाँ पर से 1-2 दिन का यंगस्टर वाल का देखिए अच्छा वो भी टीम उभर कर आई है। बहुत सभी हर टीम का देखिए प्रयास जारी है। और स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से। अब मुझे लग रहा है मैच में औपचारिकता देखिए ज्यादा कोशिश देखिए यहाँ पर रोमांच बचा नहीं हुआ है, यहाँ से नजरें हट चुकी होगी इस मैच से। जो उनके समर्थक दर्शक हैं ना, मुझे लगता है शायद यही सोच रहे होंगे कि अब इंटरनेट क्यों ज़्यादा खर्च किया जाए, थोड़ा मोबाइल ऑफ रखा जाए, क्योंकि बहुत दूर हैं अभी। और जो आपके समर्थक रहते हैं प्रदीप मुंबईकर देखिए चाहते तो और थोड़ा एफर्ट दे सकते थे, लेकिन वो जानते हैं यहाँ जान जोखिम में डालने से बेहतर है जान को और बचा कर रखा जाए। सुधीर देखिए हमारे कमेंट्री बॉक्स के बिल्कुल सामने हैं, बहुत बढ़िया बैटिंग भी कर लिया और गेंदबाजी भी कर लिया। सरमन घरत सरवाल देखिए एक अच्छी आवाज है, अच्छे हमारे दोस्त भी निश्चित रूप से उनका स्वागत रहेगा। यहाँ से इंतजार हो रहा है, चलिए गेंद अंदर पहुंचाइए। वक्त समय देखिए बात करेंगे, पिछला मैच देखिए कांचन सर जहां पर 72 रन देखिए चेसिंग हो गया और यहाँ 69 देखिए डिपेंड हो रहा है भाई। इसलिए तो कहते हैं ना कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है, प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं। कुछ क्रिकेट में कहा नहीं जा सकता है, कभी कभी आपको वही टारगेट बन जाता है, कभी कभी वही टारगेट है, बचाना भी कठिन हो जाता है। लेकिन गेंद चलिए फिर डिलीवरी यहां पर, लेकिन कोई बात नहीं, मैं एक ही बात कहना चाहूंगा, ऊंचाई तो लिए हैं लेकिन इसका लंबाई लेकर जाएगा। आज छक्का आया है भाई, लेकिन कहते हैं ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं, तो छक्के से यहां से देखिए डगआउट एकदम से खुश नहीं कांचन सर। लेकिन एक ही बात कहना चाहूंगा, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे मोहाकुल्ला टीम जब जब फिर से आएगा तुम्हारा जमाना। क्योंकि जब आपने इस टूर्नामेंट में चैंपियन बने थे और तारीफों का फुल बांधा गया था, फिर से एक बार आपको वो चीजों को यादें करनी होगी, पुरानी ऐतिहासिक रिकॉर्ड को। सीजन का शुरुआत है, अभी काफी क्रिकेट बचा है, बहुत सारा नाइट मैचेस बचा है, बहुत सारा डे मैचेस बचा है। चलिए मोरावी टीम, अब युवा टीम दिखाई दे रहे हैं एकदम से, चल छैया भाई। और मोरावी में देखिए बात करेंगे, एक बहुत बड़ी देखिए नाइट प्रतियोगिता भी आ रहे हैं 15 से लेकर 19 तक। कांचन सर और वहीं से देखिए ये टीम विलम्ब कर रही है उलवाडोट से, देखिए मोरावी टीम। और सामने देखिए बात करेंगे भगतवाड़ी टीम, देखिए एक अच्छा देखिए इस्मान मेहमान के बीच में लड़त रहेगा। लेकिन इस मैच में देखिए नो डाउट से बहुत बढ़िया बल्लेबाजी रही यहाँ पर। आखिरी में आकर देखें किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए थे भाई प्रदीप मुंबईकर विपिन विकी से, लेकिन सुदेश सालुंके की बल्लेबाजी और उसके बाद आज कुछ तूफानी हो जाए। 5 विकेट लिए, 10 रन खर्च किए, 2 ओवर की स्पेल डाले और मैच के मैन ऑफ द मैच भी बन गए भाई। चलिए समीर थोड़ा एक उल्टा उड़ी मारिए भाई, मुझे लगता है क्राउड यहाँ पर देखिए जो दर्शक हैं, समीर देखिए यहाँ पर क्राउड चाहते हैं। हाँ चलिए थोड़ा सेलिब्रेशन के बाद 2-4 उल्टा